कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। विषय असा आहे तर राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना उर्वरित थकीत डीए व केंद्राप्रमाणे 60% डीए कधी मिळणार या संबंधातील बातमी आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका, कारण अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या, आनंदाच्या बातम्या तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बंधू भगिनींनो, महागाई भत्ता थकबाकी दिनांक 1 जुलै 2025 राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 58% दराने महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे। परंतु केवळ जुलै ते ऑक्टोबर अशा 4 महिन्याची महागाई भत्ता थकबाकी अदा करण्यात आलेली आहे। तर उर्वरित नोव्हेंबर 25 ते जानेवारी 26 या 3 महिने कालावधीमधील डीए थकबाकी संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाणार आहे। पुढील डीए वाढीच्या घोषणा पूर्वी सादर डीए फरकबाबत राज्य सरकारकडून निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। केंद्र सरकारप्रमाणे 60% डीए वाढीची घोषणा। केंद्र सरकारप्रमाणे दिनांक 1 जानेवारी 26 पासून 58% वरून 60% महागाई भत्ता वाढीकरिता राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे ऑगस्ट 2026 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार तसेच पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। तर लवकरच आता राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना उर्वरित डीए व केंद्राप्रमाणे 60% डीए थकबाकी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। व्हिडिओ आवडला असल्यास पटकन लाईक करा, शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।